नमस्कार, मी संत सुतार. वार्तांकन लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर रायगड जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी. पनवेलमध्ये मध्यवर्ती जिल्हास्तरीय कार्यालयाचे उद्घाटन येत्या 31 मे रोजी होणार असल्याचे माजी जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली व त्यात त्यांनी सांगितले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीचे औचित्य साधून हे कार्यालय आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यालयामार्फत जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांसाठी हे एक मध्यवर्ती कार्यालय असणार आहे. या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अगदी कमी वेळात या कार्यालयाच्या उद्घाटनाची आम्ही तयारी करत असलो तरीही आमचे पदाधिकारी अत्यंत वेगाने काम करत असून या उद्घाटनाला जवळपास 2,500 ते 3,000 शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अचानक 5:30 वाजता आम्ही निर्णय घेतला का पत्रकार परिषद घ्यायची. आम्ही आपल्याला जसा मेसेज टाकला तसा मेसेज आमच्या पदाधिकाऱ्यांना टाकला ना. आपण सर्व पत्रकार बंधू वेळेवर आल्याबाबत पहिला आपल्याला धन्यवाद देतो. आमचे जे पदाधिकारी आहेत, काही पत्रकार नाही, पदाधिकारी नवीन आहेत. विषय आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वास्तव पनवेलमध्ये होतं आणि सर्व पक्षाचे कार्यालय पनवेलमध्ये झाले. शाखाही पहिली शाखा आमची पनवेलची आहेत, पण एक कार्यालय असावं असं सर्व शिवसैनिकांना वाटत होतं. कारण इतर पक्षाचे कार्यालय आहेत, आपलाही कार्यालय असावा असा ग्रामीण भागातल्या लोकांना वाटत होतं. तो सर्व सुविधाने असायला पाहिजे आणि तो कार्यालय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शताब्दी वर्षानिमित्त पनवेलचे शिवसैनिक मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ते कार्यालय 31 तारखेला भेट देणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांना आम्ही इथे बोलवलं. शिवसैनिकांचं हक्काचं घडवणार. बबन पाटलाच्या कार्यालयात बैठक नाही, दीपक निकम कार्यालय यांच्या कार्यालयात जिल्हा प्रमुखांच्या नाही, चव्हाणच्या नाही, महानगर प्रमुखांच्या नाही, गटनेत्यांच्या नाही, उपजिल्हा प्रमुखांच्या नाही. शिवसेनेच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये शिवसेनेच्या बैठका यापुढे होणार आहे आणि त्याचं उद्घाटन मान्य केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेब यांच्या हस्ते 31 तारखेला संध्याकाळी 4 वाजता तेजल अपार्टमेंटच्या बाजूला जे ओझा हॉस्पिटल आहे त्या नवीन बिल्डिंग तयार आहे. नवीन बिल्डिंगचा आता ताबा मिळालेला आहे. नितीन गावंच्या नावाने सध्या ते रजिस्टर आहे आणि ते कार्यालय आम्ही पक्षाला त्या दिवशी भेट देणार आहोत आणि पक्षाचं कामकाज तिथून चालणार आहे. 31 तारखेला संध्याकाळी 4 वाजता त्या अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या मैदानमध्ये तिथे छोटी कणिक उद्घाटन झाल्यावर सभा होणार आहे आणि या रविवारी होणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयात उद्घाटनाला ची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी का पनवेलमध्ये शिवसेना स्वतःचं कार्यालय उभं करत आहे. त्यासाठी आपल्याला आम्ही विनंती करण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. आपल्या लोक चॅनेलमध्ये, आपल्या पेपरमध्ये ही माहिती द्यावी यासाठी आपल्याला इथे बोलवलेलं आहे.